दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आभार दौरा यात्रा आज नाशिकमध्ये दाखल होतीये। उपमुख्यमंत्री शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आगामी कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत। पण या कुंभमेळ्यामध्ये मंत्री गिरीश महाजन या बैठकीमध्ये अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर गिरीश महाजन यांना आढावा बैठकीचं निमंत्रण नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा आणि इतर अनुषंगिक विषयांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत। तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। आपल्याला माहिती की प्रयागराज येथे सुद्धा कुंभमेळ्याचं आयोजन आणि कुंभमेळा सुरू आहे। हा कुंभमेळा होत असताना त्या ठिकाणी पाहिलं असेल तर अनेक जे रस्ते आहेत प्रयागराजला येणारे 100-150 किलोमीटरच्या परिसरामध्ये ते रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहे आणि पुढच्या 1.5 वर्षामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा होतोय। ज्या काही तिथे काही उणिवा राहिल्या असेल त्या उणिवा ह्या जिल्ह्यामध्ये असू नये, त्याच्यामुळे हे तिघही नेते, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असेल, ह्या शहराकडे जास्त लक्ष देऊन आहे कुठली उणीव कुठली गैरसोय येणाऱ्या पूर्ण देशभरातून येणाऱ्या लोकांची होणे यासाठी हा सगळ्यांचा प्रयत्न। शासकीय बैठक आहे, आम्ही शासकीय बैठकांना नसतो, पण आम्ही नक्कीच त्याची माहिती घेऊ काय बैठकांना आमंत्रित केले ते। एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जय्यत तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। आपण जर मागच्या बाजूला जर दृश्यांमध्ये बघितलं तर आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 40 ते 50 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था या मैदानावरती करण्यात आलेली आहे। या मैदानाचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, मनसे प्रमुख राज ठाकरे असतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, या तीनच नेत्यांना हे मैदान आजवर भरवता आलेलं आहे। त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे मैदान भरून पुन्हा एकदा एक नवं रेकॉर्ड करणार आहे। शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना जमवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। एक जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं आज शिवसेनेच्या वतीनं नाशिकमध्ये केला जाणार आहे। नाशिकच्या सगळ्याच रस्त्यांवरती भगवे झेंडे असतील, त्याचबरोबर फ्लेक्स असतील, हे पाहायला मिळत आहे। संपूर्ण नाशिक शहर जे आहे ते या एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्याच्या निमित्तानं भगवमय करण्यात आलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आणि एकूणच राजकीय वाटचाल असेल, या सगळ्याच्या अनुषंगानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं एक जोरदार शक्ती प्रदर्शन आज नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे। याच सभास्थळावरतून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे प्रवेश देखील होणार आहे। काही नगरसेवकांचे देखील प्रवेश या सगळ्याच्या निमित्तानं होणार आहे आणि या सगळ्याची तयारी जी आहे ती अशा पद्धतीनं जोरदार पद्धतीने करण्यात आलेलं आहे। आपण जर या सगळ्या दृश्यांमध्ये बघितलं तर काही कार्यकर्त्यांवरती या सगळ्या सभेची तयारी, नियोजनाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। नांदगावचे आमदार असतील सुहास कांदे यांच्यावरती व्यासपीठाचं नियोजन असेल, गर्दीचं नियोजन असेल, अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या देण्यात आल्या। काही कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलूया। तर नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही पण त्यांच्या आभाराला प्रत्युत्तर म्हणून त्यांचं जोरदार या ठिकाणी स्वागत करणार आहे। नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक कसे या सभेला उपस्थित राहतील, शिवसैनिक कसे उपस्थित राहतील याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटील सह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला भीषण आग लागलेली आहे। डोंगरावरील हिरवीगार झाडं आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत। पांडवलेणी डोंगरावर ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसर आहे आणि त्या ठिकाणी आग लागल्याचं दिसतंय। दरम्यान हिरव्यागार झाडीमध्ये ही आग धधकतीये असं चित्र आपल्या समोर आलेलं आहे। तर पांडवलेणी डोंगर परिसरामध्ये असलेल्या जंगलात भीषण आग लागली आहे। पांडवलेणी डोंगर परिसरात असलेल्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राणी आणि निसर्ग संपदा सुद्धा आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? जंगलामध्ये भीषण अशी आग, धूर आपल्याला दिसतोय, सध्या काय स्थिती आहे? नाशिकच्या पांडवलेणी परिसरामध्ये असलेल्या डोंगराला ही आग लागलेली आहे। काही वेळापूर्वी ही आग लागल्याचं तिथल्या स्थानिक नागरिकांनी काही व्हिडिओ जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे आणि काही अधिकाऱ्यांशी देखील बोलल्याप्रमाणे या डोंगराचा जो मागचा भाग आहे, ज्या बाजूला पोद्दार स्कूल आहे त्या भागामध्ये ही आग जी आहे ती लागलेली आहे आणि याच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग संपदा आहे। जर आपण बघितलं तर मोर असतील, लांडोर असतील, रानडुक्कर असतील किंवा बिबटे असतील, यांचं देखील वास्तव्य या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे या सगळ्या निसर्ग संपदेला या आगीमुळे एक धोका निर्माण झालेला आहे। काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे। अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते ही आग विझवण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना होत आहे। मात्र हा संपूर्ण परिसर हिरवागार डोंगर म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी वॉकिंगसाठी, मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी देखील नागरिक सकाळच्या सुमारास जात असतात आणि हा सगळा परिसर जो आहे तो डोंगरांनी, झाडांनी व्यापलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने एका हिरव्यागार
डोंगराला ही आग लागल्यामुळे ही आग विझवण्याचं एक मोठं आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांच्या समोर असणार आहे। पोलीस देखील घटनास्थळी आता रवाना झालेला आहे। नेमकी ही आग किती तासामध्ये आटोक्यात येतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दृश्य जे आहे ती अतिशय भीषण आहे। निश्चितच लक्ष्मण, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहुयात पुढची बातमी। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव सुरू आहे। अशातच राष्ट्रवादीकडून मात्र धनंजय मुंडे यांची पाठराखण केली जाते। धनंजय मुंडे यांना एनसीपीच्या कोर ग्रुपमध्ये संधी देण्यात आली आहे। वाल्मिक कराड प्रकरणी अडचणीत येऊनही धनंजय मुंडे यांना पक्षात मात्र मानाचं स्थान देण्यात आल्याचं दिसतंय। त्यामुळे पक्ष ठामपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं दिसतंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात कोर कमिटीमध्ये नेमकं कोण कोण आहे ते। कोर कमिटीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि एनसीपीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आहेत। याशिवाय ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश या कोर कमिटीमध्ये करण्यात आलाय। तर सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे आरोपांच्या कचाट्यात सापडलेले धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उभे राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडे जर दोषी नाहीत तर कारवाई नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडली। देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही भूमिका मांडल्याची माहिती आहे। धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असं यावेळी स्पष्ट करण्यात आल्याचं कळतंय। काल धनंजय मुंडेंच्या समोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भूमिका मांडल्यानं आता धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगला इथं तब्बल 2 तासांपेक्षा जास्त काळ राष्ट्रवादीची ही बैठक झाली। या बैठकीमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित दादा अत्यंत पारदर्शी काम करणारा कार्यकर्ते आहेत। त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित पवार साहेबांना आहे। अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कोणाची गय करणार नाही। तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे। त्यामुळं त्यांना ज्या दिवशी वाटेल की कोणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील। चौकशी सुरू आहे। त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणता पक्ष निर्णय करणार नाही। नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे। संजय राठोडावर ज्यावेळेस आरोप झाले होते त्यावेळेस शिवसेनेत ते होते। उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला होता। यथावकाश त्या आरोपातून ते मुक्त झाले, परंतु नैतिकदृष्ट्या त्यावेळेस त्यांनी राजीनामा देण्याची गरज होती। तो शिवसेनेनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला होता, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं। आणि या प्रकरणात तो उघड अजून तर कोणते सीआयडीचे तपास वगैरे कोणतेही बाहेर येत नाहीये। अजून एक आरोपी फरार आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे सावलीसारखं काम करतात।